मलमाळ नकोय म्हणे. माझा मन सांगतोय बरं का, मनाकडे लक्ष द्या. जी बाई राम राजा होणार आहेत याचा आनंद झाला, त्याचं मन मंत्रीनी बदलवलं. मी तुमच्यासाठी बोलतोय. म्हणून काही काही बाया आम्हाला येऊन सांगतात माझा पोरगा फार चांगला आहे हो, पण ती जी भेटली तिने माझ्या पोराचं काय खराब केलं एवढं कळलं तरी कीर्तन सफल झालं हो. हे बाईवर दोष देत नाही बरं का. मित्र आहेत दारू पाजणारे, मगाशी सांगितलं तुम्हाला असे कार्यकर्ते आहेत खड्ड्यात घालणारे. तुम्ही जरा तुमचा जीवनाचा अभ्यास करा. किती संत तुमच्या जीवनात फिरतात ते बघा. किती चांगले लोक तुमच्या जीवनात. तुम्ही का मोठे नाहीत? सराउंडिंग मोठं नाही. आणि जर सराउंडिंग मोठं आहे मग तुम्ही का मन कमकुवत आहेत, रिस्क घेत नाही. आमच्या बरोबर आता बरेचसे विद्यार्थी येतात आमच्या गडावर शिकतात, न्याय नाही शिकत. महाराष्ट्रात एकच न्यायाचार्य आहेत, त्याचं कारण शिकतच नाहीत ते. मग काय एवढं खटफट करून काय शिकायचे? येड्या लोकांना येडं बनवायला काही न्यायाची गरज आहे का? हे आमच्या वरच्या लोकांना कळालं. न शिकलेले पण येडं बनवू शकतात. माझा मुद्दा का मेहनत करायची? संगती चांगली आहेत, कष्टाचा अभाव आहे. मग कष्ट कोण करतं? मन मनावर घेतलं तर कष्ट होतं. विठाला विठाला. पोरं पण कष्ट करतात. एक तुम्हाला चांगला जोक सांगतो, लक्षात येईल. मुलगा अभ्यासाला बसलेला आहे, ते जास्त अभ्यास करायला लागला ना तर आईला टेन्शन येतं. आईला पोरगं एवढा अभ्यास करतो, आईला टेन्शन येतं. मग आई मध्येच येणार, चहा घेते का, गप गप अभ्यास करू दे, ते जाते. दुसऱ्या जेवायचं का, लक्षात येतं. आणि पुन्हा तिसऱ्या वेळेस ती आई येते, अरे किती वेळ अभ्यास करतो वेडे आहे, खा ना थोडंसं. त्याचं मन बदललं. कोणी बदलवलं कळतंय तुम्हाला? हेच तर शिकण्यासारखं आहे कीर्तनातून. आई देखील मन बदलते, बाई देखील बदलते, पैसा देखील बदलतात, सत्ता सुद्धा बदलते. पुढं बोलू, पक्ष सुद्धा. आणि जे बदललेत त्यांच्यावर आपण चर्चा करतो, कसे काय बदलले. पण तुम्ही काही सुधारलेले आहेत का? तुम्हाला चान्स नाही मिळाला, तुम्हाला ऑफर नाही मिळाली म्हणून संत आहे तुम्ही. मी कीर्तनात एकदा सांगितलं होतं की घराला जे कुलूप लावलं जातं ते सज्जन लोकांसाठी लावलं जातं. की घराला कुलूप आहे आपण तुडू नये, हे सज्जन लोकांसाठी. चोरासाठी कुलूप असतं का? कधी कोणता चोर समोरच्या दरवाजाने आलेला पाहिलाय तुम्ही? बोला ना. त्याचा रस्ताच वेगळा आहे त्याचा. पण सज्जनाचं काय बदलतं? कुणी नाही ना. समजा रस्त्याने एखादी नोटाची गड्डी पडली, तिथं सज्जन कळतो. कुणी नाही ना, इकडं तिकडं घेतली गड्डी टाकली, तो सज्जन नव्हताच. समाजाचा दबाव होता म्हणून सज्जन होता. असे अनेक विषय आहेत. मन बदलण्याचे केवळ सत्ता आहेत, धन आहेत असं नाही, हजार विषय. बाई आहे, एक पत्नी घरात असताना दुसरीकडे काय जातं? बोला ना. होई बळकट, ते सांगतोय तुम्हाला. मन बदलतं. आणि मग जेव्हा पहिल्या बायकोला कळतं की याचं मन बदललंय, की मग ती त्याला बदलते. मग ती जर ताकद असली तर. मला एका कीर्तनकाराने फार प्रश्न विचारला होता की दारुड्याचा संसार का चांगला होतो? सज्जनाची पत्नी पळून जाते आणि दारुड्याची बायको संसार करते. मला विचार, मी म्हटलं तसं नाही आहे ते. तुला ते सज्जन वाटतात, तिला माहिती हा सज्जन नाही आहे. नाही कळालं. आणि दारुड्या मन बदलतच नाही, फक्त पितो. पण पिऊन कुठे येतो? बायकोला आवडतो. एकच तर दोष आहे ना. हा पिऊन घरी येईल पण दुसरी तर आणणार नाही ना. आता एवढं उघडं सांगायचं तुम्हाला मी. अरे तू खरं श्रोते आहेत का तुम्ही? मला तर टेन्शनच आलंय. विठाला विठाला. अवघड आहे. आता इतकं खाली येऊन सांगणं मला शक्य नाही बरं.
होई बळ, ह्याचा एकच शब्दावर चाललाय अजून, होई ह्याच्यावर अर्थ चाललाय आपला. मन बदलतं, बदलवणारा कोण आहे त्याच्यावर वाच करा. का बदलतं त्याच्यावर तुम्ही वाच ठेवा. तुम्ही तुमचे निरीक्षक व्हा, तुम्ही मोठे व्हाल, श्रीमंत व्हाल, महान व्हाल. विद्वत पुस्तकं तेच आहेत. 10वी 12वी पर्यंत शिकलेले जे पुस्तक आहे ना, तेच कलेक्टरचे पुस्तक आहेत. मन बळकट केले की मला कलेक्टर व्हायचे, नाही पडत फंदामध्ये. आणि काही काही मुलं बघितले 4 विषय शिकायला जात असताना एकच वही पोटात घातलेली असते. मी विचारलं रे काय पुस्तक, नाही नाही हे काय वही आहे, नोट्स काढलेले असतात. नाही कळालं. विद्यार्थी आहे का तो? तो कॉलेजमध्ये शिकण्याकरता गेलेलाच नाही. मन बदललेलं आहे. ते मन कुठं लागतं का हा विषय आहे. आणि लागलं ती वही काढून संपला विषय. कलेक्टरच्या होणाऱ्या पोरांना बघा, 1000 विषय येतात पुढं. गरिबी त्रास देते, लोक त्रास देतात, शिक्षक त्रास देतात, झोप त्रास देते. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो अन्न त्रास देतं. मापात जेवतात ती लोक. आळस येऊ नये इतकंच ते खातात, म्हणून मोठे होतात. आपलं जेवण म्हणजे काय विचार, कीर्तनात झोपतात बहादर पंगत. आणि त्यात लाडूची, गुलाबजामची, श्रीखंडाची असली, मोकळा हात असला, सप्ताह कशाला करता, हप्त्यासाठी तर सप्ताह आहे. होई बळकट. स्वतःच्या मनाला टीचिंग करा, शिकवा. परमार्थ फार लांबचा विषय आहे, ज्ञान फार लांबचा विषय आहे, अनुभव फार लांबचा विषय आहे. स्वतःच्या मनाला ट्रेन करा. नको ऐकू, कोणाचंही नको ऐकू. म्हणून हे अभंग आहेत, अनेक अभंग आहेत बरं का. काय काय करीतो या मना, असे 1000 अभंग आहेत तुकोबारायांचे. स्वतःला शिकवतात ते. मना पतन होईल बरं का, नको जाऊ. आणि मन जर ऐकलं ना मनाने, तेही प्रसन्न होतात. अरे मना फार चांगलं काम केलं बरं का तू, मी तुला चांगलं म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ फार लांबची वस्तू आहे. सुरुवात इथून होते, हा आरंभ आहे. आणि ज्या दिवशी तुमचं मन बळकट झालं, होई स्वतःचे तुम्ही शिक्षक झाला, स्वतःचे तुम्ही गुरु झालात, ध्येय ठरवलं हेच करायचं आहे, होई बळकट. माझ्या मना, समाजाच्या मना नाहीत, विद्यार्थ्याच्या शिष्याच्या मना नाहीत. उपदेश करू नका समाजाला, समाज सुधरतच नाही. सुधारणारे कधीही सुधारतात. इथून आपल्या कीर्तनाला सुरुवात आहे. ज्याला संत व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, कुठेही जन्माला येऊ, बाद होत नाही मटेरियल, श्रीमंतच होतो. मजबूत करा स्वतःला, बळकट करा स्वतःला, शिकवा. आणि ज्या दिवशी तुमचं मन मजबूत होईल त्या दिवशी मग भाग्याचा उदय. पहिल्या चरणात सांगतात, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, उदय, भाग्याचा उदय, उदय, भाग्याचा उदय. झोपेतून उठल्यासारखं भाग्य उठलंय बघ. मजबूत पाहिजे राहू दे. भाग्याचा कधी उदय कधी होतो भाग्याचा? मन प्रसन्न झालं पाहिजे, मन मजबूत झालं पाहिजे. भाग्य कोणालाही नाही ना. या काळामध्ये सगळ्यात जास्त वाद बुद्धिमान लोकांचा भाग्य का कर्म याच्यावर अजून वाद करतात. आणि दोघांचं भाग्य उदयाला नाही आलं, कधी वादात येते. भाग्य ज्यावेळेस तुम्ही मजबूत होता ना, भाग्य रस्ता दाखवतो मला जिकडे चल म्हणून. मजबूत होता. आणि मजबूत नसाल ना, भाग्य काहीच, संधी येते ना 1000 वेळा जीवनामध्ये. भाग्याने तुम्हाला संधी दिली ना. कोणाला शिक्षण करताय म्हणजे तुम्हाला सगळी संधी मिळाली. कॉमर्स विषय आहे, व्यापारीचा अर्थशास्त्र आहे, ते वैज्ञानिकाचा विषय, रसायनशास्त्र आहेत, सायन्स आहेत. मग एवढे विषय कॉलेजमध्ये शिकवले जातात. कोण वैज्ञानिक होतो, कोण अर्थशास्त्री होतो. ज्याला व्हायचंय तोच होतो. विषय तेच, पुस्तकं तेच. आणि जर मन मजबूत झालं तर भाग्याचा उदय होतो. तसं परमार्थामध्ये संत त्याच वेळेस जोडले जातात ज्यावेळेस तुम्ही मजबूत होता. आणि एकदा संत भेटले ना, मन बदलू नका, दुसऱ्या चरणात सांगतात. एथोनिया
उठवू माथा एठोनी उठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा मरणा वाचुनी सर्वथा एठोनी उठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा मरण वाचोनी सर्वथा मरण वाचोनी सर्वथा. या अभंगामध्ये दोनदा भाग्य शब्द आलाय बरं का, दोनदा आलाय. भाग्याचा उदय आणि एक शेवटचं चरण आहे, तुका आला लोटांगणी. भक्ती भाग्या झाली धणी. धणी म्हणजे तृप्ती. भाग्य तृप्त होणं, भाग्याचा उदय होणं हा एक पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे भाग्य तृप्त होणं. या दोघाच्या मध्ये एथोनिया नुठवू माथा ह्या निश्चय, ही मजबूती. एथोनिया नुठवू, काही झालं तरी इथून मी उठणार नाही, हा मजबूतीत. नामदेव महाराजांचं जीवन बघा, ज्ञानोबरांचं जीवन बघा, शिवाजी महाराजांचं जीवन बघा. तुम्हाला मी वेगळ्या वेगळ्या टप्प्यात सांगतो. शिवाजी महाराजांना अनेक वेळा तह करावं लागलेलं आहे. मोगल साम्राज्य आहे महाराज, आणि तुम्ही नवीन साम्राज्य स्थापन करतायत. अनेक वेळा तह करावं लागलं, अनेक वेळा युद्ध करावं लागलं, अनेक वेळा बंदिस्त व्हावं लागलं, किल्ल्यावर बंदिस्त. हे संकट येत नाहीत असं वाटतं का जीवनामध्ये? शिवाजी महाराजांचे आले नाही का? पण येथून या ध्येयापासून माझा माथा उठणार नाही, हा अर्थ आहे. येथून या नुठवू, एकदा माथ्यामध्ये ध्येय बसवलं येथून या ध्येयापासून डोकं उठवणार नाही. मरण पत्करेल, ध्येय बदलणार नाही, याला परमार्थ म्हणतात. मरण पत्करेल. आणि इतका ज्या दिवशी निश्चय झाला तुमचा, मरण पत्करेल पण ध्येय बदलणार नाही, एवढा निश्चय जर झाला तर शेवटच्या चरणात सांगतो, लोटांगणी तुकाला 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 लोटांगणी भक्ती भाग्य झाले धनी भक्ती भाग्य झाले धनी हे धोनी आणू माथा हे धोनी आणू माथा हे धोनी आणू माथा हे धोनी आणू माथा भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी हे धोनी आणू माथा हे धोनी आणू माथा हे धोनी आणू माथा हे धोनी आणू माथा. गोड अभंग आहेत, गोड अभंग आहेत. भक्ती भाग्या झाली धनी. आपण जी भक्ती करतो ना, ती भक्ती तृप्त होते. धनी म्हणजे तृप्त होणं, आणि भाग्य तृप्त झालं. एकदम साधी गोष्ट आहे बरं का. तुमचे दोन्ही मुलं नोकरीला लागले, दोन्ही मुलांचे लग्न झाले, दोन्ही मुलांना मुलं झाले, तुम्हाला कसं फील होतं? हां, काय नाही महाराज आता परमार्थ करायला मोकळे, आता कशाला येतो बाबा? हा फील आहे, ही स्थिती आहे. गंभीरतेने काय शब्द हा, ही ज्या जे दोन मुलं आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत, संस्कार येते, त्यांचं लग्न होऊन मुलं झालेले, त्याच्या बापाची मानसिक अवस्था अनुभवा सांगतो तुम्हाला. त्याच्या बापाकडे बघा, भलेही तो खेड्यात राहत असेल पण मनात प्रसन्न आहेत. काय नाही, दोन मुलं आहेत, लग्न झाले, दोन नातू आहेत, चांगले पैसे कमवतात, निर्व्यसनी आहेत.
ते बाप जो खुश होतो ना, मी त्याला ब्रह्मानंद म्हणतो. नाही तर काही काही पोरं सांगायला पाहिजे कीर्तनामध्ये एवढे उपद्व्यापी असतात. आता परमार्थात उपद्व्यापी असतात. तुमचं मी काय सांगू. कायम पोलीस स्टेशनला बाप आहेच जमानत करायला. काय झालं नाही ते पोरांनी कुठं नाही. अरे तू त्याला जाऊ दे ना थोड्या दिवस. मी एखादा म्हटलं बसू दे थोड्या दिवस स्टेशनमध्ये. नाही नाही तसं कसं, बाप आहे ना आपण. म्हणलं पोरग कुणाचं आहे. मला आपलंच आहे. इतके वेळा पोलीस स्टेशनला करतो जामीन. कसं नाही हे थोनी आणू ठेवू पोराला इथून उचलायचं. बाप पण म्हणतो. काही काही बाप सुद्धा असे आहेत. आमच्या पंढरपूरचा एक दृष्टांत सांगतो महाराज. जिथे आम्ही वाढलो, गुंडाची गल्ली होती. एका प्रदक्षिणा करणाऱ्या वारकऱ्याला दगड लागला. असं दगड मारला. तो दगड पाहिल्याबरोबर वारकऱ्याने असं केलं. तर इथून दगड गेला त्याच्या कानाला टच होऊन. तर त्या गुंडाचा जो बॉस होता त्याच्याकडे तो वारकरी आला. ना तुमची पोरं दगड मारतात. नाही रे मारणार नाही तुला. नाही मारलंय त्यांनी. नाही रे ते ऐकलं ना वारकरी. त्याने मारलंय. कुठं लागलं सांग. ते म्हणे इथून गेला. माझं पोरग नाही म्हणे. ते काय कॉन्फिडन्स आहे महाराज. माझं पोरग आमच्या गल्लीतलं पोरग हुकला. मारलेला दगड हुकला आणि तो माझा. इतके कच्चे पोरं नाहीत म्हणे. ज्यावेळेस रक्त निघलं असतं तर म्हणलं असतं आपल्या पोराने. हा काय अभिमान आहे का महाराज. बोला ना तुम्ही. मर्डर करणार कशाचा होई बळकट. कशामध्ये सुद्धा कशाचा अभिमान असला पाहिजे. काय आपल्या जीवनामध्ये तृप्ती येते महाराज. बाप तृप्त होतो. संस्कार दिले, नोकरी लागली. त्या बापाची मानसिक अवस्था इतकी चांगली असते. त्याला जर विचारलं ना तो म्हणतो देवसुद्धा नको. मनुष्य जन्म सफळ झाला. ही अवस्था आहे. याला म्हणतात मनुष्य जन्म. काहीच नको समाधानी झालो. काहीच नको समाधान. आणि श्रीमंत आहात आणि मुलं व्यसनी आहेत. मनातल्या मनात मन खातं महाराज. बाहेरून फक्त दिसता तुम्ही, आतल्या आत तुमचं मन खातं. याचं पोरगं लागलं, याचं पोरगं चांगलं आहे. आपलंच का असं वाट्याला आलं. अनुवंशिकता. विठाला विठाला अवघड आहे. का असं होतं. तुम्ही स्वतःचा शोध घ्या. तुमचं जीवन कसं आहे, तुम्ही जगलात कसे. म्हणून ही जी तृप्ती आहे समाधानाची, संसार सफल, तीच तृप्ती परमार्थामध्ये येते. भक्ती भाग्या झाली धनी. परमार्थ जर करायचा असेल तर भाग्य देखील तृप्त व्हावं लागतं. केलेली भक्ती पिकावी लागते. पिकलिया सेंद नाही कळालं. कडू पण गेले बरं का. शब्द फार गोड आहे तो. कडू असला तरी तो गोड शब्द आहे. कच्चा परमार्थ नाही आहेत. कडू पण गेलेला परमार्थ तृप्त आहेत. तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले. पांडुरंगे तैसे आम्हा केले. पांडुरंगे तैसे आम्हा केले. फार गोड. आम्हा केले. केले म्हणजे भक्ती तृप्त झाली, भाग्य तृप्त. हे जे नंतरचं जीवन आहे ना महाराज, एका शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. ही जी अवस्था आहे ना, म्हणून तो जो दृष्टांत दिलाय मी तुम्हाला, त्या बापाला एकही रुपया मुलाकडून नकोय. दोन्ही मुलं सज्जन आहेत. दोन्ही मुलाचे लग्न आहेत. दोन्ही मुलांना मुलं आहेत. त्या बापाची जी मानसिक अवस्था आहे तिच्यावर मी बोलतोय. त्याला पैसे ऑफर करा. नाही काही नको. पोरं चांगले आहेत ना, पैसेच नको. तसं ज्यावेळेस भक्ती तृप्त होते ना त्यावेळेस परमार्थ पण नको वाटतो. त्याचं नाव आहे तुकोपार आहे. देव पण नकोय. भक्ती भाग्या झाली, तृप्त झालेले आहेत. काहीच नको. या अवस्थेसाठी परमार्थ आहेत. याजसाठी जप, याजसाठी
सगळं जे काही करायचं आहे तृप्ती येण्यासाठी परमार्थ करायचे आणि ती तृप्ती मन मजबूत झाल्यानंतर येते. विठोबार आई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आजची कीर्तन सेवा थांबलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना उठायची परवानगी.